हळू सावकाश. तुम्ही इथे बसा, मी औषध घेऊन येते. अगं नको ग, तुझ्या घरी आणलं हेच खूप लय झालं. काकू तुमच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे की नाही? मग औषध लावायला नको? अगं घरी जाऊन मी हळद आणि फटकी लावेन. तुम्ही कुठेही जायचं नाही, अगदी घरी सुद्धा नाही. आता तुम्ही इथेच थांबा. माझ्या घरची कामं कोण करणार ती? अहो तुमच्या घरी कोणीच नाहीये का? नाही ना, सगळं होते पण या गैरसमजाच्या वादळामुळे सगळं काय वाहून गेलं बघ. तर काय घडलं होतं? माझं दुःख सांगून काय उपयोग? दुःख सांगितल्यावर कमी थोडी होणार आहे. अहो हलकं तरी होईल. आपलं दुःख दुसऱ्याला सांगितलं की मन हलकं होतं असं म्हणतात. माझं मलाच भोगू दे पोरी. माझं दुःख तुला सांगून काय उपयोग? तुम्ही मला पोरी म्हणालात ना काकू, मग मला तो मानही द्या ना. मला सांगा नक्की काय घडलंय ते. माझा पण संसार होता, माझी मुलगी होती, पोर एकदम सुंदर होती, तुझ्यासारखीच होती. पण काय करणार, नवरा दारू प्यायला लागला आणि माझ्या संसाराचे राख रांगोळ झाले. घरात संशयाचं भूत शिरलं आणि नको त्या याच्या नादामध्ये दारू पिऊन माझ्या नवऱ्याने मारझोड चालू केली आणि मला एकदम खूप टेन्शन झालं माझ्या मुलीला. मग ती बघवत नव्हतं तिला मी माझ्या आईकडे सोडून आली आणि माझं हा दुःख हे शेवटी मी एकटीच भोगायला लागली. तुम्ही तुमच्या घरात कोणी नाही म्हणालात ना, मग तुमचे पती कुठे असतात? त्यांना तर शोधायला मी या शहरात आली आहे, पण त्यांचा पत्ताच नाही अजून. आणि त्यांना शोधल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. येते का बाईने?